नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये. पाचनाई गाव जे हरिश्चंद्रगडाचं बेस विलेज आहे. आपण चाललो आहे हरिश्चंद्रगडावर. पाचनाई विलेज हे ॲप्रॉक्सिमेट 180-175 किलोमीटरच्या आसपास आहे मुंबईवरून. तर आपल्याला 4.5-5 तासाच्या वरती इथून जाणार आहे आज. ऑलरेडी भिवंडी किंवा कल्याणमध्ये आता ते आम्ही कोऑर्डिनेट करू. माझे 2 मित्र तिथे थांबत आहेत, तेही माझ्याबरोबर आज हरिश्चंद्रगडावर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही तिथे स्टे करणार आहे. सकाळी 5:28 5:30 वाजले आहेत. 5:15 मी आपली जर्नी चालू केली आहे घरातून. दादर क्रॉस केलं आहे, माटुंगापर्यंत पोहोचलो आहे. टेंट ऑलरेडी ते लोक कॅरी करतायत. म्हणजे स्वप्नील नावाचा माझा मित्र आहे, तो टेंट कॅरी करतो आहे. टेंट आहे 4 जणांचा. आतली मॅट आहे ती मी ऑलरेडी माझ्या बाईकवर बांधली आहे. ॲक्च्युली पॅनियर्स लावले आहेत, त्यामुळे माहीत नाही मला आता ती कधी कशी राहील. पण ते भेटल्यानंतर त्यांची बॅग जी आहे ती 50 लिटरची आहे, त्यामुळे मी बहुतेक त्यांच्या बॅगमध्ये ते देईन. म्हणजे माझी मॅट आहे ती. बघू कसं काय होत आहे ते. पण आजचा जो माझा एक्सपिरियन्स असणार आहे, हा एक्सपिरियन्स हरिश्चंद्रगडावरचा स्टेचा एक्सपिरियन्स सो अप्रतिम असणार आहे. कारण मी फर्स्ट टाईम गडावरती स्टे करतो आहे. म्हणजे आपली ही सिरीज चालू होईल गडावरती स्टे करायची. सो बघूया कसं काय जमतं आपल्याला आज, आणि सुरुवात करूया आपल्या जर्नीला. सो तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, कारण आपण हा व्हिडिओ जो आहे, एक व्हिडिओ जो बनवणार आहे तो आपण मोटो व्लॉग म्हणजे ट्रॅव्हल व्लॉगचा बनवणार आहे. आणि त्यानंतर आपण बनवणार आहे जो आपण ट्रेक करणार पाचनाईवरून हरिश्चंद्रगडावरती, तो एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे. सो थोड्या वेळातच उजेड होईल. अजून 5:30 वाजले. तर मी तुम्हाला पुन्हा भेटेन एक मस्त प्रकाशामध्ये सूर्योदय घेऊन. आपण क्रॉस करतो आहे मुलुंडचा टोल प्लाझा. आपल्याला किती मिनटं लागली आहेत? 15-20 ते 20 मिनटं लागली आहेत. 15 मिनटं लागली आहेत यायला. बऱ्यापैकी अजून अंधारच आहे. किती वेळ लागेल? 4.5 तास आपल्याला दाखवत आहे पोहोचायला. पण ते 4.5 तास नसतात, ॲक्च्युली 6 तास होतात ते. छोट्याशा जागेमधून आपण बाहेर पडलो आहे. कारण ॲक्च्युली इथे काय होतं, पॅनियर्स वगैरे लावले. आता तर पॅनियर्सच्या वरती आपण ते मॅट पण लावली आहे. सो जास्तीत जास्त असं होतं की ती रिक्षा एवढी मोठी गाडी होती आपली, आणि ती गाडी काढणं बाहेर कुठून, आता तर गल्ल्या गोळ्यातनं काढायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाचनाईपर्यंत जो रोड आहे ना, काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चाललं आहे, काम चाललं आहे. सो तिथे थोडीशी आपल्याला दिक्कत होणार आहे. कारण मी एकदा तिथे गेलो होतो पाचनाईपर्यंत. सो तिथे थोडीशी अजून दिक्कत आहे. तो रोड जर कन्स्ट्रक्शनचा जसा आहे तसा असेल त्यावेळेला, तर आपल्याला तिथून जाताना थोडीशी ऑफरोडिंग असेल. म्हणजे जवळजवळ अर्धा तासाची असू शकेल. बघूया, लेट्स सी. थोड्या वेळानं पुन्हा भेटतो तुम्हाला मी. स्टे ट्यून. रोडला ना हमेशा ट्रॅफिक असतो. हे दोन्ही बाजूचे ट्रक, रस्ता एवढासा. रुंदीकरण होत आहे, पण रुंदीकरण होईपर्यंत अजून 2 वर्ष पण जाऊ शकतील. तोपर्यंत हा सगळा सीन असाच असणार आहे. सकाळी जा, दुपारी जा, संध्याकाळी जा, ट्रॅफिक कंपल्सरी असतं. वायझर बंद ठेवला तर अजून इश्यू. आतमध्ये पूर्ण फॉग जमा होतो. भाई इथून 5 मिनटाच्या टायमासाठी जाण्यासाठी अर्धा तास लागतो. 30-40च्या वरती क्रूज करू शकत नाही आपण. शहापूर आसनगाव राईट साईडला, शहापूर लेफ्टला. चला, बऱ्यापैकी आपण पल्ला गाठला आहे. किती वेळ लागतो आपल्याला बघू ना, कारण गुगल मध्ये अजून पण कन्फ्यूज आहे. 3 तास 13 मिनटं दाखवत आहेत. मग अशी 3 तास 6 मिनटं होती, आता 3 तास 13 मिनटं दाखवत आहे. लेट्स सी. कसारा अजून एक ते जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर कसारा आहे. बहुतेक मला वाटतं हे दोघं पण मला कसारालाच भेटतील. कारण मी त्याला कॉल केला आता थांबून थोड्या वेळापूर्वी, त्याचा कॉल अटेंड झाला नाही. याचा अर्थ ते ड्राईव्ह करत आहेत. आणि त्यांच्याकडे छोटी गाडी म्हणजे शाईन आहे,
तर दोघंजण आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या बॅग्स आहेत, दोघांच्या पण अलग अलग बॅग्स. सो थोडं डिफिकल्ट आहे त्यांना कॉल अटेंड करणं. जर तो स्वप्नील जर ड्राईव्ह करत असेल तर त्याला कॉल अटेंड करणं थोडं जर डिफिकल्ट असेल. सो मी डायरेक्ट कसाऱ्याला जाऊन थांबणार आहे त्यांच्या सोबत जायला. बघू आता कुठे भेटतात ते. त्यांचा कॉल आल्याशिवाय मी तिथून निघणार नाही आहे. म्हणजे आमचं ठरलेलंच आहे काल ॲक्च्युली कसारा हॉल्ट. ॲक्च्युली मध्ये भेटणार होतो ठाणा किंवा भिवंडी, सॉरी कल्याण किंवा भिवंडीच्या इथे, पण बोललो त्या वेळ काळोख असणार आहे. आता उजाडलं आहे. आत्ता खरा मोटो ब्लॉग आपण चालू करतो आहे. मगापासून अजिबात चान्स नाही मिळाला, कारण पूर्ण ट्रॅफिक, मोठे मोठे कंटेनर ट्रक आणि त्याच्यामध्ये अंधार. सो आत्ता खरी मजा येणार आहे. डोंगर रंग चालू झाले सगळ्या. अप्रतिम नजारा, सूर्यदर्शन. मस्त एकदम सूर्यदर्शन होत आहे. वाव. कसाऱ्यामध्ये मी थांबायचा प्लॅन केलेला आहे, म्हणजे घाट सुरू व्हायच्या अगोदर. बघू मग त्यांची वाट बघता येईल मला तिथे. ते मला माहीत नाही अजून कुठपर्यंत आहेत ते, पण खरंच हा अनुभव एक नंबर असणार आहे. हरिश्चंद्रगडावर आपण जातो आहे. हरिश्चंद्रगड बघण्यासारख्या बऱ्याच वस्तू आहेत. जर हरिश्चंद्रगड पूर्ण एक्सप्लोर करायचा झाला तर मला वाटतं एक आठवडा पुरणार नाही. आपण 2च दिवस स्टे करतो आहे, म्हणजे एक दिवस स्टे करतो आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण निघणार आहे. कसारा अजून 4 किलोमीटर आहे. सो कसाराच्या घाटाच्या अगोदर आपण तिथे जाऊन थांबणार आहे, सुरू व्हायच्या अगोदर. त्यांना नंतर तिथून कॉल करता येईल दोघांनासुद्धा. बघू मग ते काय रिस्पॉन्ड करतात ते आपल्याला. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. हे रस्ते ना एकदम मस्त आहेत ॲक्च्युली. काय एकदम सावकाशपणे 80-90च्या याला क्रूज करू शकतो. बाकी आज जे आपण काय घेतलं आहे ना जायला ते अप्रतिम आहे एकदम. म्हणजे खाण्याच्या वस्तू बऱ्याच घेतल्यात. मी सँडविच घेतल्यात जवळजवळ 8. म्हणजे आमच्या घरामध्ये जे होममेड सँडविच ते 8 सँडविच. बाकी प्रोटीन बार 8 प्रोटीन बार घेतलेत. कसारा घाटला सुरुवात होते. आपण मला वाटतं इथेच थोडा वेळ थांबूया, बघूया ह्यांना फोन करून हे लोक काय करतायत ते. बाकी डिस्कशन मी तुमच्याशी पुन्हा करतो थोड्या वेळानंतर. कसारा हायवेला थांबलो होतो मित्रांची वाट बघत, पण त्यांना बहुतेक उशीर होतो आहे. स्वप्नीलशी मी जस्ट बोललो, तो बोलला की चला पुढे तुम्ही. तर मी जस्ट निघतो आहे पुढे. मी डायरेक्ट त्यांना पासनईलामध्येच भेटेन, गावामध्येच भेटेन. तर आता अजून 2 तास 34 मिनटं दाखवते आपल्याला. मी डायरेक्ट तिथपर्यंतच पोचतो आता. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. मला असं वाटतं की दोघंजण आम्ही एकत्र गेलो असतो तिघं पण, तर जरा अजून मजा आली असती. सोबतीला असते माझ्या सोबती दोघं पण ते. पण ठीक आहे, त्यांना थोडासा उशीर झाला आहे. मी वेट करेन, त्यांची वाट बघेन. मला वाटतं त्यांना जवळजवळ 1 तास माझ्यापेक्षा जास्त लागणार आहे ते यायला. चलो. ॲक्च्युली घाट सुरू व्हायच्या अगोदर, कसा घाट सुरू व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी इकडे मंडळी थांबतात आणि इथे तुम्ही चहा कॉफी नाश्ता करून इकडून पुढे जाऊ शकता. कसारा घाट तर पूर्ण जाम आहे. बापरे, ट्रॅफिकच ट्रॅफिक, पूर्ण रेड लाईन. 2 तास 24 मिनटं आपल्याला पोचायला लागणार अजून आहेत. 11 वाजून 6 मिनटांनी आपण पोचणार. अजून 80 किलोमीटर इथून दाखवते आपल्याला. आत्ता कुठे आपल्याला कसारा घाट फ्री मिळाला आहे. 15 ते 20 मिनटं गेली ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिकमधून आपण निघालो बाहेर ऑलरेडी. बरेचसे रायडर कसारा घाटामध्ये अटकलेले होते, सर्व फटाफट निघत आहेत बाहेर. तास 2 मिनटं दाखवत आहे, म्हणजे 36 किलोमीटर आपल्याला दाखवत आहे. हे प्रवेशद्वार आहे. इथे लिहिलं पाबरगड प्रवेशद्वार तेरुंगन. सो आपण इथून सुरुवात करतो आता पुन्हा जाण्यासाठी. मधला रूट अजिबात काउंट केला नाही, कारण आपल्याला व्हिडिओ हा छोटा बनवायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता हा इकडचा रस्ता कसा आहे तो आपल्याला माहीत नाही.
थोडा रोड डेंजरस आहे. म्हणजे आपल्याला 50 मिनटं अजून, म्हणजे जवळजवळ 1 तास हा ऑफ रोड करत जायचा आहे. किती मिनटं, किती किलोमीटर? 21 किलोमीटरचा. 21 किलोमीटर. राजमाचीला 11 किलोमीटरचा होता, त्याला मला 1 तास लागला होता. आता हा 21 किलोमीटर दाखवत आहे. मुश्किल. बापरे. हरिश्चंद्रगड इकडेच ना? सगळा रस्ता असाच आहे का? घाटापर्यंत. नंतर रस्ता चांगला आहे. ओके. हां हां हां. ओके ओके ठीक आहे. चला थँक्यू. घाटापर्यंत रस्ता हा खराब आहे. नंतर डांबरीकरण आहे. इथे कधी करणार डांबरीकरण? इथे कधी करणार? इथे पण करून घ्या फटाफट. बापरे. चला थोडा ठीक आहे रस्ता. गाई गुरं चरायला चालली आहेत. गाई गुरं चरतात, त्याच्यामध्ये बरोबर गुराखी आपला आहे. हो जाऊ ना पुढे, जाऊ ना. कोण मारणार नाही ना याच्यामधला? नाही तर एक शिंग मारलं तर मी इथून उडून जाईन धाडकन. बरं चलो ठीक आहे. वा 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 वा, काय अप्रतिम रूट आहे माझ्यासाठी हा. आज चला बच्चा कंपनी बाजूला व्हा, बाजूला व्हा. अरे वा, वाट काढत काढत मी गुरुनाथ कातकर. चलो. किती गाई आहे त्यांच्या. चल जायला जागा दे मला बाबा. चल जागा दे. चलो थँक्यू. चला. पण मस्त वाटलं मला. एवढं सगळ्या काही गुरांमधनं गाडी चालवतोय मी. अरे सावकाश 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 सावकाश. अरे भाई सावकाश. बापरे. हरिश्चंद्रगड पण लक्षात राहणार आहे. हरिश्चंद्रगड तसा लक्षात राहणारच आहे, कारण आपण वरती स्टे करणार. सो अप्रतिम नजारे, सूर्योदय, सूर्यास्त, ह्या सगळ्या गोष्टी आपण वरून बघणार आहे. आणि फर्स्ट टाइम. बापरे, हे लोक तर डबल सीट बाबा. आईला एवढी मोठी गाडी असून आम्हाला झेलत नाही ती गाडी. आणि हे लोक बघ धाड 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 कसे जातात ते. हा असा रोड संपणार आहे काय? आहे काय? चांगला आहे रोड पुढे. हां हो, कुठून रोड हायवे आहे? हां मग डायरेक्ट चांगलं रस्त्याने आले असते ना, शॉर्टकट आहे इथं मध्ये. अरे काय, आम्हाला रोड माहितीच नाही. आता गुगल माता जिकडे नेते आम्हाला तिकडे चाललोय मी. हां हरिश्चंद्रगड पुढे चांगला आहे, पण दुसरा रोड पण आहे काय? हां रस्ता होता चांगला. अरे यार माहितीच नाही पडत आम्हाला. जे दाखवतं तिकडून येतोय. जाताना रस्ता चांगला असेल ना मला? हां अरे पडायचे चान्सेस जास्त आहेत त्याच्यामध्ये. आमच्या डिक्क्या बिक्क्या आहेत सगळ्या आतमध्ये गाड्यावर. माझा मित्र येतोय, माझा माहीत नाही तो इकडून येतोय का दुसरीकडून येतोय ते. हां बरं, आता तुम्हाला खरं सांगायचं तर गुगल मातावर कधी कधी विश्वास ठेवणं थोडं चुकीचं होतं. विश्वास ठेवणं म्हणजे गुगल माता आपल्याला शॉर्टकटनी घेऊन जाते नेहमी, की तुमचा वेळ कसा वाचेल ते बघत असते ती. पण तिला तो रस्त्याची खडबडीपणा माहीत नसतं त्यांना. आता काय झालं आहे,
दुसरा रोड आहे, ते गावकरी मला भेटले इथे, ते बोलतात की दुसरा रोड आहे तो चांगला रोड आहे आणि हा रोड जो आहे शॉर्टकट आहे, पण हा रोड पूर्ण असाच आहे खडबडी. म्हणजे मी चुकीच्या रोडने आलो एवढं नक्की आहे. चला ठीक आहे, त्यानिमित्ताने ॲडव्हेंचर झालं आपलं. पण थोडी भीती असते ना, चुकून गाडी पडली, हा आपला एरिया नाही आहे ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीला काय इजा झाली तर इथे मॅकॅनिकल थोडी भेटणार आहे आपल्याला. बापरे, हा आता पुन्हा वरतीच चढ, कसं जाणार गाडी घेऊन यार. गुगल माता जरा सांभाळा तुम्ही, चांगल्या रोडने घेऊन चला लोकांना. बापरे, मला असं वाटतं की आता आपला रोड संपतो आहे. हा ऑफ रोडिंगचा पॅच, खडबडी रस्ता संपतो आहे असं वाटतं आहे. बघूया, इथे वरती गेलेला रस्ता आहे राईटला. हो 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 हो, हा बघा रस्ता राईट ना. म्हणजे हा रस्ता इथून आलेला आहे, त्या रस्त्याने आपल्याला यायचं होतं, त्याच्याऐवजी आपण इकडून आलो आहे. पागलपणा केला एकदम. बरं चला, मी चालतो पुढे. चला, थँक्यू. हाय सर. आता रोड मला असं वाटतं चांगला आहे. हा चला, त्या निमित्तानं ऑफ रोडिंग झाली, नवीन रस्ता कळला, थोडासा त्रास झाला. चला. अरे रे, मोठा केवढा मोठा बैल आहे. हो 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 हो, केवढा मोठा आहे, बाप रे. ओके, म्हणजे 55 रुपये द्यायचे आहेत. गाडीचे किती रुपये? 25 रुपये. आपण इथं तिकीट फाडतोय. हे कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य, ह्या दोन्ही गोष्टीसाठी. गाडीसाठी 25 रुपये बोलत ना, गाडीसाठी 25 रुपये आणि पर पर्सन 30 रुपये, म्हणजे टोटल 55 रुपये आपल्याला इथं द्यायला लागतात. ही अशी काही आपल्याला पावती मिळाली आहे. 55 रुपये घेतले आणि ही पावती दोन्ही ठिकाणी, म्हणजे जाण्यासाठी पर्सन वाईज पण आहे आणि गाडीची सुद्धा आहे. सो गाडी आपली ही इथे. हे सकाळी तुम्हाला दाखवायला नाही मिळाले, मी डायरेक्टली बसलो होतो. हे घेतले आपण टेंटच्या आतमध्ये, कारण त्याच्याकडे टेंट आहे फक्त. दोन्ही पॅनियर्स लावलेले, टँक बॅग. चला पुढे जाऊया. अजून 32 मिनटं, म्हणजे अर्धा तास आपल्याला गाडी ड्राईव्ह करायची आहे. माझी मित्रमंडळी किती वाजता पोचतील कोणास ठाऊक. तर मलाच एवढा वेळ लागला आहे, तर मला वाटतं त्यांना 11:30 11:40ला मला दाखवते मी पोचणार, म्हणजे ते 12:40च्या पुढे पोचतील 1 वाजता. बापरे, गड एक्सप्लोअर करायला मला वाटतं उद्याच मिळणार आहे आम्हाला. ठीक आहे, हा पहिला आपला जो ट्रॅव्हल ब्लॉग आहे तो आपण बनवू, आणि दुसरा जो आहे ब्लॉग जो आपला ट्रेकिंगचा असेल. देवंडी फॉल. बरं, आजच्या प्रवासामध्ये मला एक गोष्ट प्रकर्षाने समजली की एक चांगली गोष्ट आहे ह्याच्यामध्ये की आपल्याकडे गुगल मॅप असतो. मॅपच्या थ्रूने आपण बऱ्याच ठिकाणी जाऊ शकतो, जे आपल्याला रस्ते माहिती नाही आहेत त्या रस्त्याने आपण जाऊ शकतो. पण आपल्याला पूर्णपणे मॅपवर विसंबून राहायचं नाही आहे. जर आपण गावागावात पोचतो आहे तर काही तिकडचे जे पब्लिक आहेत, जे लोकल पब्लिक आहेत, त्यांना पण आपण विचारावं की हा रस्ता बरोबर आहे का, किंवा हा रस्ता बरोबर जातो आहे का, हा कसा रस्ता आहे, म्हणजे कंडिशनमध्ये आहे का, चांगल्या कंडिशनमध्ये गाडी नेण्यासारखं आहे का. नाही तर माझ्यासारखं आजचं व्हायचं. गुगल माताने त्यांचं काम केलं आहे की तुम्हाला फास्टेस्ट वेने हरिश्चंद्रगडावर तुम्हाला सोडणार आहे ते नेऊन.
पण त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांना माहीत नाही की तो रोड बरोबर आहे की नाही. ते भैरोबा मंदिर, घनचक्कर डोंगर इकडे, शिरपुंजी वॉटरफॉल तिकडे समोर आपल्याला जायचं आहे. राईट साईडला शिरपुंजी वॉटरफॉल आहे. हां, तर आपण हे बोलत होतो की पूर्णपणे विसंबून राहू नये गुगल मातावर, कारण ती आपलं काम करते, आपल्याला फास्टेस्ट वेने तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जाते. पण त्यांना माहिती नाही पडत की तो वे जो आहे तो चांगला आहे, खडबडीत आहे, ऑफ रोडिंग आहे, हे ते कळत नाही आहे. ह्या विषयावर पण जर गुगलने काम केलं तर ते द बेस्ट होईल की रोड सांगणं, हा रोड असा आहे, तो रोड तसा आहे वगैरे. सो आपण आजूबाजूला गावामध्ये किंवा पब्लिकला, तिकडच्या लोकल पब्लिकला विचारूनच पुढचा रस्ता धरावा. कारण आज मला एक 15-20 मिनटाचा ऑफ रोडिंगचा पॅच मिळाला. तो थोडा खराबच होता, गावकऱ्यांसाठी तो बरोबर होता. चला तर पुढे जाऊया आपण आता. अंबित धरण. आता हरिश्चंद्रगडला इकडूनच जायला लागेल ना मला. ओके, हे इथे आलं आहे अंबित धरण आणि इथून हा त्याच्यावरूनच ब्रिज गेला आहे जो गेला हरिश्चंद्रगडाला. रस्ता पुढे चांगला आहे काय? हो, चांगला आहे. चांगला आहे ना? चालेल, चल, थँक्यू. रस्ता चांगला आहे म्हणून सांगितलं आहे. चलो बघूया. अंबित धरण. येस, 5 नाही 7 किलोमीटर. पेड्याची वाडी 13 किलोमीटर. आता आपण त्या रूटने, अरे गाडी थांब, त्या रूटने आपण वरती आलो. हा असा प्रकार गोल 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 राऊंड. हा बघा, ते सगळं गोल राऊंड मारून आलो. धरण बघा किती सुंदर दिसते. अप्रतिम नजारा, अप्रतिम नजारा. हे असं आपल्याला घरी बसून नाही अनुभवता येत. सो थोडा खडतर प्रवास करून जर आपण बाहेर पडलो तर असे काही सुंदर सुंदर नजारे बघायला मिळतात की ते आपण शब्दामध्ये मांडू शकत नाहीत. ते फक्त आपल्याला डोळ्याने अनुभवायलाच लागतात आणि ते स्वतःने अनुभवलेलं त्याची काही मजा औरच असते. 5 नाही 4.5 किलोमीटर असताना तुम्हाला मी दाखवतो. इथे ना एक हे असं काय बनवलेलं आहे. मला काही आयडिया नाही हे काय आहे ते, पण तुम्ही कधी इथे आलात या बाजूने तर इथे तुम्ही टेंट लावून पण राहू शकता. बऱ्यापैकी स्पेस चांगला आहे. हे इथे बनवलेलं आहे, पण लोकांनी तुम्ही काय केलं बघितलं, याच्यामध्ये कचरा टाकला आहे, रॅपर्स वगैरे टाकलेले आहेत. हे असं करून योग्य नाही ॲक्च्युली. हा असं वाटत होता की तो काळा पत्थर आहे, पण हा पत्थर नाही आहे. हे काहीतरी अशी गोष्ट आहे की जी ठेवलेली आहे. पण ते करतात ना पत्थर उभा करणं असा एका याने, तेच. आणि इथून व्ह्यू बघा तुम्ही. जर इथे स्टे करतोय आपण सकाळचा, अप्रतिम व्ह्यू असणार इथून. अप्रतिम व्ह्यू, एक नंबर. मी जातानाच माझ्या रस्त्यात लक्षात आलं, म्हटलं तुम्हाला दाखवूया, त्याच्यासाठी मी ते थांबलो. आपली नशीब मॅट एकदम परफेक्ट राहिलेली आहे. आता सेकंड टाईमला जेव्हा मी स्वतःचा टेंट घेऊन येणार त्यावेळेला इथे एक मॅट असेल आणि इथे एक मॅट असेल. अमेझिंग दृश्य असणार, अमेझिंग एक्सपिरियन्स असणार आहे माझा तो. चला 10 मिनटामध्ये पोचतोय आपण. हरिश्चंद्रगड आहे आणि याचा इथे हा असा बोर्ड लिहिलेला आहे हरिश्चंद्रगडचा, टुवर्ड्स लेफ्टला. अंबित धरण. ओके, अंबित धरण, ठीक आहे. मी गाडीवरनं उतरतो काय सारखं, मी तुम्हाला असं पण दाखवू शकत होतो, पण ती गाडीवरनं उतरण्यामध्ये दाखवण्यामध्ये मजा काय वेगळीच आहे. और मजा और. थोडा शेवटचा 5 मिनिटाचा हा रस्ता आहे आता, तो आता थोडा खराब लागला आहे इथे. पुढे कसं आहे माहीत नाही, पण हा इथून थोडासा जरा
थोडासा खराब. या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभूची पाखर, या पंखात पंखात सांडतो या संसार, आणि चाकर 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 रानाची पाखर पाखर. अरे बापरे, अजून किती रोड असा आहे. डांबरीकरण फक्त मध्ये राहिलंय, ते पण जरा जरासं, बाकी सगळी खडीवरती आली आहे. येस, दिस इज 5 नाही 1 किलोमीटर, पेठीची वाडी 8 किलोमीटर. पाचनाई गावात आपण पोचलो आहे. बऱ्यापैकी मंडळी इकडे आलेले असतात. काल रात्रीपासून इकडे बरेच जण आलेले असणार. वरती बऱ्याच जणांचे टेंटसुद्धा असणार आहेत. तर आता आपण बघूया गडाच्या बरोबर पायथ्याशी गाडी लावायची की इथे. हे बघा, ही सगळी घरं आता या सीझनमध्ये पावसाळ्यात सुद्धा इव्हन सगळी पॅक असतात. गडाच्या पायथ्याशी आपण पोचलो आहे. तो तिथून ट्रेक सुरुवात होतो आणि आपल्याला तिथे गाडी न लावता इथे मागे कोणाकडे तरी घराची ते गाडी लावायची आहे. तर बघूया आपल्याला कुठे राहावं आहे.